जाऊन काढलं तिथं दा तुझा डोकं एवढे पडा रवींद्र सर को मैं विनती करता हूँ सबसे अच्छे सुनना चाहेंगे हम स्टूडेंट्स के पास से कि वो अभी अपने जॉब में सफर आहे कोर्स केल्यानंतर तुम्ही इथे आले आणि जॉब केला जॉब करत आहात जॉब केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आले त्या पैशाचा घटण्यासाठी कसा उपयोग होतो आणि तुमचं जीवनमान कसं सुधारलं तुमचं थोडं मनोगत तुम्हाला व्यक्त करायचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी पहिल्यांदा आमंत्रित करतो अकोला सेंटरवरून योगिता डांगे माझं हा कोर्स अकोला सेंटर मधून झालेला आहे मी 32 बॅच नंबरची विद्यार्थिनी आहे याच्या आधी मी माझं शिक्षण BA ग्रॅज्युएशन झालेलं आहे मी जॉब करायची कंपनीमध्ये पण GDA या कोर्स बद्दल मला माझ्या भावाने सांगितलंय आणि सेंटरच्या मॅडम तसेच माझी ताई दीपाली सदाशिव यांनी या कोर्स बद्दल मला माहिती दिली होती आणि या कोर्ससाठी मला सर्वात जास्त कोर्स माझ्या हजबंडनी केलाय आणि पुण्यामधून मी अकोल्यामध्ये गेले माझं शिक्षण मी GDA हा कोर्स पूर्ण केला मला 2.5 वर्षाची मुलगी आहे मी त्या मुलीला माझ्या माहेरी ठेवून मी हा कोर्स पूर्ण केला आणि अकोल्यामधून पुण्यामध्ये आले पुण्यामध्ये येऊन मी साई डायग्नोस्टिक लॅब कलेक्शन सेंटरला जॉब करते मला 6 महिने पूर्ण झाले आणि आधी मला ज्या वेळेस मी कलेक्शन सेंटरला जॉब करत होते तेव्हा मला 15,000 सॅलरी होती आता मला जस्ट 18,000 कमावता येतो एक ज्वलंत उदाहरण दिसत आहे माधुरी उंबरकर आवाज नाही येत प्रथम एज्युकेशन जे आहे ना मी कधी ऐकलं पण नव्हतं मला माझ्या फ्रेंडनी सांगितलं होतं कारण माझं एनएम झालेलं आहे तर माझं एवढं बेसिक नॉलेज पूर्ण क्लिअर नव्हतं म्हणून त्याच्यामुळे ना मला थोडंफार ना बेसिक नॉलेज घ्यायचं होतं म्हणून मी प्रथम एज्युकेशन सेंटरमध्ये आलेली आहे मला एवढं छान वाटलं ना प्रथम मध्ये येऊन कारण की मला प्रोत्साहन एवढं छान मिळालं कारण की आमची टीचर एवढे छान होते ना जसे आमच्यासोबत ना टीचर म्हणून ना ते वागत पण आमच्यासोबत फ्रेंड म्हणून वागत होते सर्वांनी एवढं छान मनोगत केलं आमचं सर्व असं थोडं नाही प्रथम मध्ये आल्यावर आम्हाला एकदम कोण्या गोष्टीचं बर्डन दिलं कोण्या गोष्टीचं कसं हे केलेलं आहे असं काहीच नाही जर आम्हाला असे बेसिक नॉलेज अशा प्रकारे दिलं की जसं आम्ही कोणतं ते क्लास नव्हतं करत की आम्ही छोटंसं म्हणजे एक गेम खेळत होतो रोज आम्हाला ऍक्टिव्हिटी शिकवत होत्या थिअरी पण एवढी छान शिकवत होते कारण की एवढं छान प्रकारे शिकवलं ना आम्हाला कॉलेजमध्ये ती भरपूर असं वाटलं नव्हतं 2 महिन्याचा कोर्स आहे हा आमचा 3ऱ्या महिन्यात मी आता पुण्याला आली कधी विचार पण नव्हता केला की मी कधीतरी पुण्याला येईन म्हणून जेव्हापासून मी 6 महिन्याची होती तेव्हा माझे बाबा वारले पण मी असा कधीच विचार केला नव्हता की मी कधी दिव्या पाटीलला हॉस्पिटलमध्ये काम करेन DY पाटील पुण्यामधलं सर्वात मोठं हॉस्पिटल आहे म्हणजे एवढं छान वाटत आहे ना आज मी माझ्या सर मुळे माझ्या मॅम मुळे आणि सर्वात क्रेडिट देते मी माझ्या फ्रेंडला किरण लोखंडे माझी फ्रेंड आहे मला तिने आईने एवढे छान मनोगत केलं नाही म्हणजे मी आज इथं उभा आहे ना मी त्या किरण मुळे इथं उभी आहे कारण की मला तिला प्रथमची माहिती दिली एवढं छान वाटत आहे ना मला इथं आणि दिव्या हॉस्पिटलमध्ये काम करून एवढं छान वाटत आहे मला की खूप म्हणजे मी असं दिसावे मनापासून आभार मानते थँक्यू सो मच किरण आणि थँक्यू सर मी आज तुमच्या पुढे इथं आहे कारण की मला प्रथमची माहिती मिळाली ना म्हणून मी आज इथं उभं थँक्यू प्रसाद सर की मी तुमच्यामुळे आज मी या स्टेजवर येऊन तुमच्या सोबत बोलत आहे खूप
मराठी मिक्स बोलूया, म्हणजे ते समजायला सोपं जाईल. पण मला तर जास्त करून मराठी भाषाच प्रेफर केली जाईल इकडे. असो, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ही जी संस्था आहे ही 93-94 पासून सुरू आहे आणि ह्याच्यामध्ये शैक्षणिक काम मोठ्या प्रमाणात पूर्ण भारतभरात काम चालू आहे. पण शिक्षण करता करता आपण म्हणतोय ना की बाबा 3 ते 5 वयोगट, 6 ते 14 वयोगट, 14 ते 18 आहे ना. तर ह्या वयोगटामध्ये प्रथम एज्युकेशन फाउंडेशन वेगवेगळ्या शैक्षणिक आणि जे बालमजूर आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले जे वंचित गट आहेत त्यांच्यासाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून आज पूर्ण भारतभर गेले 30 वर्ष झालं प्रथम काम करत आहे. प्रथमची कामाचं स्वरूप फार मोठ्या प्रमाणात आहे, ते आता ह्या कमी वेळात एवढं सांगता येणार नाही. पण हा एक महत्वाचा मुद्दा आहे की प्रथमने 2005 ला सांगितलंय, सुरू केलं की कौशल्य प्रशिक्षण झालं पाहिजे, तुमच्यासारख्या युवकांना प्रशिक्षणामध्ये आणलं पाहिजे, रोजगाराशी जोडलं पाहिजे आणि इंडस्ट्रीची जी गरज आहे, इंडस्ट्रीच्या गरजेप्रमाणे आपण कसं लोकांना जोडू शकतो. कारण की नोकऱ्या काही अशाच मिळणार नाहीयेत. जर काही हातात काही कलागुण असतील तरच तुम्हाला तिथे नोकरीला ठेवलं जातं आणि अजून प्रशिक्षित केलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही जे सगळे जे तरुण आहात, तरुणी आहात, तुम्ही 2005 पासून किंवा वेगवेगळ्या वर्षामध्ये तुम्ही प्रथमच्या वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेऊन नोकरीला रुजू केलात आणि नोकरीवर टिकलात. याच्यासाठी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. पहिलं मला वाटतं सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवणं गरजेचं आहे की आपण या नोकरीवरती टिकणं. म्हणजे कोणीतरी सांगितलं, जसं आता त्या ताईने येऊन सांगितलं आपल्याला की माझी एक मैत्रीण आहे, तिने मला इथे घेऊन आली, मग मी कोर्स केला आणि पुढे मी नोकरीला जोडली. आज असेच म्हणजे आपण पण स्वतः, तुम्ही सगळे इथे असलेले सगळेजण एक चांगले अँबॅसेडर बनू शकतो, आपण देवदूत बनू शकतो. कौशल्य आणि रोजगार आणि त्या रोजगारासोबत पूर्ण परिवाराला, भावा बहिणींना किंवा मित्र परिवारास कसं आपण चांगल्या पद्धतीने जोडून त्यांचं आर्थिक उत्पन्न आणि त्यांचं राहणीमान आणि सुजाण नागरिक करण्यासाठी आपण प्रथम म्हणून सक्षम आहोत. आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचं काम चालू असताना प्रथमचं जे कौशल्य प्रशिक्षणाचा विभाग आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण वर्षाला 30 ते 40 हजार युवकांना, त्याच्यापेक्षाही अधिक युवकांना प्रशिक्षित करतो दरवर्षी आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी लावण्याचा, रोजगारमध्ये त्यांना पूर्ण प्रयत्न करतो आणि त्यानंतर टिकवण्याचाही प्रयत्न त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतो. भारतातल्या 19 राज्यांमध्ये अशा पद्धतीचा कौशल्य प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे. प्रमोद सरांनी जसं आता मागाशी सांगितलं की आज 9 मार्चला वेगवेगळ्या राज्यांमध्ये तुमच्यासारखे म्हणजे आता आपण कार्यक्रमाला आलेलो आहोत, पॅल इव्हेंट, त्या पॅल इव्हेंटचे नियोजन केलेले आहे. तर पूर्ण भारतभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. तुमच्यासारख्या तरुणांना परत बोलवणं, एक वेळ घालवणं, एकमेकांशी ओळख करून घेणं आणि एकमेकांना चांगलं कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करून त्याला पुढे घेऊन जाणं, हा त्यातला एक मोठा उद्देश आहे. मला वाटतं तुम्ही आलात, तुम्ही प्रथम परिवार म्हणून आलेला आहात. तुम्हाला माहिती आहे की ही प्रथम माझी संस्था आहे, बरोबर आहे की नाही? मी बोलतोय ते बरोबर आहे का? प्रथम किंवा प्रथमचं जे सेंटर, ज्या सेंटर मध्ये तुम्ही प्रशिक्षण घेतलं ते तुमचं सेंटर आहे का? हो किंवा नाही? हो. अच्छा, थँक्यू. मी थांबतो इथे. CSR मधून आलेले बॉबी जी, आपका बहुत बहुत स्वागत है. आज आप इस अलुमनाई इसके लिए आए हुए हैं. अब मैं गुजारिश करता हूँ आपसे कि आप अगर डायस पे आ जाओगे तो अच्छा होगा, हमें अच्छा लगेगा. सो रिक्वेस्टेड टू प्लीज जॉइन विद अस. या प्लीज आपण पुढे जाऊया. त्यांचं स्वागत मी सिकंदर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत केलं. थँक्यू. नमस्कार. 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 व्हेरी गुड. आज प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आयोजित जे काही वेगवेगळ्या कोर्सेस मधून प्रशिक्षित झालेले व्यक्ती
आणि सध्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आपला अतिशय मनापासून रोजगार सक्षमरित्या पुढे घेऊन जाण्याचं कार्य करत असलेले सर्व विद्यार्थ्यांकरता हा पॅल प्रोग्राम म्हणून आयोजित केलेला आहे, जो माजी विद्यार्थ्यांसाठी विशेष करून. आणि या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले गेले 2-2.5 वर्ष उंच भरारी या मोहिमेअंतर्गत सातारा एसपी विभाग आदरणीय समीर शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 945 प्लस विद्यार्थी संभाजीनगर, अहमदनगर, लोहगाव, भोर, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठवून त्यांना या रोजगाराच्या संधीमध्ये आणण्याचं खूप मोठं योगदान दिल्याबद्दल आणि आजच्या या कार्यक्रमासाठी सातारा पोलीस एसपी विभागचे सहाय्यक निरीक्षक आदरणीय रवींद्र सर, त्याचबरोबर काटकर सर आणि राजेश सर. खरं तर काटकर सर आणि राजेश सर ह्या जोडीने या उंच भरारी कार्यक्रमांतर्गत खूप मोठ्या प्रमाणे योगदान देऊन एक संस्था आणि सातारा एसपी विभाग यांच्या कोलॅबरेशनने विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त याच्यामध्ये सक्षमरित्या कसं करता येईल यासाठी जे काही योगदान दिलेलं आहे त्यासाठी एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याचबरोबर प्रशिक्षण झाल्यानंतर विशेष करून आपल्याला वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये जॉब देणं गरजेचं आहे आणि अशा इंडस्ट्रीज सोबत मोठ्या प्रमाणात नेटवर्किंग असणारे यशस्वी अकॅडमीचे नितीन फुटे सर, त्याचबरोबर बॉबी सर यांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या मग ऑटोमोटिव्ह असेल, इलेक्ट्रिकल असेल, हेल्थकेअर असेल, वेल्डिंग, प्लंबिंग अशा वेगवेगळ्या सेक्टर मधील युवक युवतींना मग क्रॉम्प्टन ग्रेव्ज असेल, हायर असेल, LG असेल अशा मोठमोठ्या कंपन्या